काही एक्स्ट्रा तिकीट देणाऱ्या सगळं टोटल असं नाही सगळे आपण एकत्र येऊन आता आमची काय मागणी आहे कार्यकर्ता खचलाय ह्याला बरोबर दिल्यामुळं तर ह्यांनी गुंडगिरी केली दादा केले दगडफेक केले आणि पक्ष विरोध केले मोदीला शिवाय त्यांच्याकडे पोलीस आहे याला सगळं माहिती आहे ज्या वार्डात शुक्रवारी लाथा खाल्ल्या ना त्याच मांडर नगरसेवक केलं ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून 75 सालापासून लढलो ना ती बाई महापौर झाली तिचं तिकीट झालं कोण आहे जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना ज्या शोभा बनशेट्टीच्या आज्य सासऱ्याबरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला आमचं मंडळ तुमचं असं नाही आहे आमच्या भावना जाणून प्रदेशात कळवा सक्रिय कार्यकर्ता आनंद भोवर आम्ही आज आपल्या शहराच्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग 5 मधून जी प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केलंय कष्ट केले बूथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गारानं किंवा आमची व्यथा मांडायला आलो आणि शरद मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळं काय असेल मागण्या मला कळवा आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मिटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो अशा आम्हाला शरद मॅडम बोलले आहेत. काय म्हणताय मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गेल्या लोकसभेपासून गेल्या 1 वर्षापासून जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले त्यांच्या काढा फेसबुक त्यांचे व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न केला हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त 1.5 ते 2 महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटसाठी आलेले ही लोक यांना काही देणं घेत नाही पक्षाची विचारधारा यांना माहित नाही आम्ही इतके दिवस प्रामाणिक काम केलं रात्र दिवस घर जाऊन अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागण्या आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं नाही कुणाला प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढीच मागण्या की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमची टीम पाठवा तुमचं सर्व पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोक आलेत ही फक्त लोक 1.5-2 महिन्यासाठी तिकीटसाठी आलेले आहेत आणि 2 महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आव्हान न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा तुतारीच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्यासोबत कायम पाठीमागे कारण आम्ही कायम दिवसला रात्र सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजयकुमार देशमुखच्या माध्यमातून शहर उद्धरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्लीबोळात जावा तुम्हाला फक्त आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केलंय आम्हाला काय गटातोडाच्या राजकारण पडत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला पक्षाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे. नाव सांगा कोण नाव सांगत काय तुमच्या न्यूजला सगळे नाव लिस्ट आल्या आमच्याकडे का ओतून घेता म्हणजे आमच्या तिथं मारामाऱ्या ती गुणप्रवृत्ती जो काय आमची परिस्थिती नाही त्यांची लढायची. पण दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या आणि शहराध्यक्षांच्या आता ज्यावेळी चर्चा चालू त्यावेळेस थोडासा वाद निर्माण झाला वाद ऐका वाद म्हणणं होतं तुमचं आणि त्यांनी काय त्याला उत्तर दिलं ठीक आहे वाद वगैरे काय नव्हता शरद मॅडम शरद झाले आणि मॅडमनी काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जी काय काय कामं केले सगळे तुम्हाला दाखवतो त्या मन की बात कार्यक्रम पासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवलवर जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिस मधून आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करत होतो सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही करतो काय विषय मी एवढा मोठं म्हणून नाही साहेब. तुमचं नाव काय? आनंद भोवर प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष माननीय रोहिणताई दाभोळकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे परवा प्रभाग 5 मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले फडणवीस साहेबांना शिवाय दिले माननीय आमदार विजय देशमुखला शिवाय दिले आणि भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरेला लाथाबुक्क्यांनी लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्यासाठी जे काम करतात त्यांचं मन खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता ताईकडे आलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन करू आम्ही म्हणलं
पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे. जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचे गुन्हेगारी तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळामध्ये जे मारहाण केली अमानुष, तो कार्यकर्ता 15 सिव्हिलमध्ये ऍडमिट होता, त्याला कोणी बघायला आलं नाही. ज्यांनी मारले त्याच्यावर गुन्हा दाखल, पेपरला बातमी गुन्हा दाखल झाला, त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमच्या विरोधात आम्ही आज तिथे निवेदन द्यायला आलो. तुम्ही असं म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे. कोण आहेत तो तडीपार? तडीपार गुंड भाऊ तांबे नावाचा गुंड बाळ्यामध्ये दारू धंदा करतो, तो तडीपार आहे. राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय, त्याचे पौताचोडीला गुन्हा नोंद आहे. तडीपार आहे का तो? हो, आता तडीपारच आहे तो. तरी त्याला प्रवेश दिला? हो, चौकशी करा गोरे साहेबांनी. संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी मंत्री आहेत, त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे, त्यांच्यावर सगळे रिपोर्ट असतात. त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याचा अंदाज होता, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो. कार्यकर्त्याला न्याय मिळेल अपेक्षा आलो. हो, संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले. 15 दिवस सिव्हिलमध्ये ऍडमिट होता. 8 ते 10 दिवस झालं तुम्ही आणि आणखीचे परत दिले सगळे त्यांचे रेकॉर्ड तपासा. पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला, आज पक्ष वाढू असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे. जर लीड दिला असताना हे गुंडखोरीचे लोक पक्षात का, असा आमचा सामान्य कार्यकर्ता सवाल आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप मानेंना प्रवेश द्यायची चर्चा सुरू ते मला त्या आमच्या वार्डापुरतं बोलतो, आम्हाला बाकीचं वरच्या आम्ही बोलू शकत नाही. नाही, आम्ही सहज सांगतो ना, आमच्या वार्डापुरतं आम्ही समस्या सांगालो. आम्ही शहरात राहतो मोठे नाही. 8 ते 10 दिवस झालं प्रवेश देऊन, आजच कसं काय? हो, आम्ही कार्यकर्ता खचला, भीती दाखवलेत. आमचं तिकीट फिक्स झालंय, पण फडणवीस शेत दिलाय, भीती दाखवले त्यांनी. मग आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही आज आलो. सुभाष देशमुखांना विचारत नाही का? नाही, ते आम्ही शहर लेवल काय बोलू शकत नाही. आम्ही वार्डातले छोटे कार्यकर्ते प्रभाग 5 मध्ये घेत नाही का? आम्हाला विश्वास विश्वास घेतला म्हणून आम्ही सांगायला आलो त्यांना. शहर अध्यक्ष असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा तिथले आमदार असू पालकमंत्र्याला आम्ही अजून भेटलो पण नाही. पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही, कधी चौकशी करायला नाही. कार्यकर्ता कोण आहे, काय आहे, डायरेक्ट प्रवेश दिला गेला त्या लोकांना. मालकांशी काय बोलणं झालं काय संदर्भात? आमचा प्रभाग 5 मधला विषय आहे. 5 मध्ये आम्ही काम करतो. आमच्या रंगा झालं आम्ही शहर अध्यक्षाला भेटायला आलो. तुम्ही काय निर्णय घेणार? काय निर्णय? आम्ही पार्टीचं कामच करणार आहे. फक्त ज्या लोकांना प्रवेश दिला त्यांची शहनिश्चय करावी, त्यांचं गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं असं आमची विनंती. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता प्रवेश होता असं मला आमच्या प्रभाग 5 मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासात न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात न घेता त्यांना प्रवेश दिला तर आमचा विरोध आहे. शहर अध्यक्ष आता काय म्हणले? शहर अध्यक्ष म्हणले तुमच्या शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही 6 महिने झाल्यापासून आमच्याला आला नाही का? हो, खरं आहे, कारण कार्यकर्ता गचलाय. गेले 6 महिन्यापासून प्रवेश चालू आहे. जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही अगोदर कसं बोलायचं? जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र शहराध्यक्ष भेटालो तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात, मी तुमच्या सगळ्या समदुःखी आहे, माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना. म्हणले आपण मिळून जाऊ चव्हाण साहेबांकडे. म्हणा अध्यक्षांनी तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या, त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते? त्याला आपलं काय उत्तर असणार आहे? तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो, आम्ही मतदानाचा अधिकार होता, त्या ज्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही. आम्ही प्रभाग क्रमांक 5 चे कार्यकर्ते आहोत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चुकीचा निर्णय झालाय, त्या संदर्भात आम्ही आलो. आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला, तर तुम्ही काय निर्णय घेणार? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार. नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा ठेवतो.